हाय सगळ्यांना. तर बघा मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि मी आता मस्त तयार झाली बघा. रील्स वगैरे काढल्या आणि आता म्हणलं व्हिडिओ शूट करावा. तर बघा मित्रांनो, काल व्हिडिओ शूट केला नव्हता कारण मला थोडं काम होतं. मी काल दिवसभर तिकडच्या घरीच होते, मोबाईल इकडं होता, त्यामुळं काय व्हिडिओ शूट केला नाही. आणि आज बघा माझ्या घरात किती राडा झाला. जिकडं बघल तिकडं कपडे. तरी हो का ह्या इथं टेबलवर ठेवलेली कपडे सगळी या मिशनीवर होती आणि आज परत एकदा मी हे तिकडच्या घरनं का नाही हो का ही पिशवी भरून आणली कपड्यांची. आणि त्यात कसं झालं की माझ्याकडे कपाट नसल्यामुळं ही सगळी कपडे वर झाले. तिकडं पण साड्या आहेत बघा, ह्या सगळ्या बास्केटमध्ये साड्या आहेत. तिकडं पुरींची माझी कपडे, परत तिकडं ह्यांची माझी पुरींची, अशी सगळी मिक्स झालेत कपडे. आता म्हणलं कपाट इकडं आणावा, तर कधी आणतात काय माहिती. आता ह्यांना आल्यावर विचारते कपाट कधी आणायचं. आणि असं बघा सगळ्या घरात मग सगळे कपडे झाले. आणि नुसती तर कुठपर्यंत बांधायची सांगा बरं. म्हटलं आता ह्यांना कपाट घेऊन यायलाच लावते मी. आता माही सांगू पण ना आवरली तशा तिकडच्या घरी गेल्या बाळा. आणि दुपारी पण त्यांना जरा हसवलं, झोपत नव्हत्या काय नव्हत्या, जरा म्हणलं भीती दाखवावी म्हणून त्यांना म्हणलं मी भूत आहे म्हणलं. त्यामुळं काय त्या झोपल्या नाही. त्या मग अशी सानू झोपी गेली वगैरे कौतुक करता. मग सानू झोपीतनं उठली तशी बाही म्हणली चला आपण तिकडच्या घरी जाऊ, आजी आली आहे. मग दोघी जणी गेल्या. त्या म्हणलं आता मी पण जाते तिकडे, काय स्वयंपाक करायचा. तिथंच करत होती स्वयंपाक, पण आई म्हणले या आज तिकडंच करू स्वयंपाक. मग आम्ही चाललोय, मी आणि वैभूने केला इकडं चहा. आज झोपूच दिलं नाही पुरींनी. विचारा की वैभूला प्याजच्या आणि इकडं बघा आम्ही ना म्हशीच्या रेड्याचं नाव ठेवलंय बघा, अंतुल्या. हे बघा इकडं बांधलाय अगं कसा करतोय सोडायसाठी. ह्याला का नाही सवय लागली इकडं घरामागं का नाही कुणाला सोडते, तर त्या पटांगणाला सोडतात ही पळतं सगळीकडं. सांग माहिती इतक्या भीती द्यायला नाही त्याला. मका गोळा केली नाही मका बाई तुमच्या घरी आलती बघा, आता जस्ट चालली. आणि इकडं आल्या बघा दादा नाही लोणचं तयार चालू. आंबा आणल्यात वाटतं दादांनी. किती आणले नाही? 100 आंबा आणले तर पहिलं 50 आंब्याचं लोणचं घातलं. आधीच लोणचं केलेलं अजून बघ अजून मूर्तय आणि एक फोड खाणं करणं. हो मोठीपणा लोकांना केलं म्हणून आपण केलाय. अजून आंबा फोडत बसले. कुठल्या वाडीवरून आणले ते तिथून जवळ नाही त्या तारा मशीला 50 दिलं आणि 50,000 किलो दिला लावलाय. आंबा सुद्धा फोडायला काय सांगायचं. इतकं डोकं फिरलंय. हा खाली असलं कोण सांगतं की या करायला कामाचं. आंब केली एवढा इकडं काढलाय अजून. तरी म्हणलं माही म्हणते आम्हाला. मी म्हणलं आजी काय करते, तर माही म्हणली लोणचं. म्हणलं आजीला लोणचं केलं नव्हतं. तर 50 आंब्याच्या लोणच्याला पोट भरून खाऊन आल्यापासून डोळ्याला आगा राहिली ह्याला धुवून पुसून डोकं काय अगं माही पडते ती का सांबर पडली का नाही तू. बघा मित्रांनो माही चालत पडली बघा. आता लागले तरी मी काहीतरी म्हणून मला सांगलं नाही, जाऊन एका कडेला जाऊन उभा राहिली बघा. आता म्हणलं बघा चपात्या झाल्या त्या शेवटचे. मला काय आता पाठव बसता येत नाही जाडी झाल्यामुळं, म्हणून म्हणलं आता खाली बसून भांडी घालून जाटल्या. वैभव भाजते त्या आणि इकडं आता भाजी तयारी केली. डाळ पण शिजली, म्हणून आता फोडणी टाकावी आणि थोडासा राडा आवडते आणि बाबा बांधते आणि घरी विकते बघा. कारण दुपारी पुरींनी दमवलंय का नाही ते आता डोळं झाकायला लागले.